नांदेड़ जिले के अर्धापुर तहसील के पारडी गांव में तरबूज की खेती करने वाले किसान वर्तमान में एक गंभीर आर्थिक संकट का सामना कर रहे हैं। गर्मी की तीव्रता बढ़ने और फफूंद जनित बीमारी के कारण तरबूज की बेलों पर भारी असर पड़ा है, जिससे कई किसानों की आर्थिक स्थिति बिगड़ गई है। नांदेड़ के पारडी गांव के किसान विठलराव देशमुख ने 3 लाख रुपए खर्च कर तरबूज की खेती की, लेकिन फफूंद जनित बीमारी और गर्मी की तीव्रता के कारण फसल का उत्पादन कम हुआ। उन्हें केवल 1,38,000 रुपए की आय हुई, जिससे उनका निवेश पूरा नहीं हो पाया। जिले के अन्य तरबूज उत्पादक किसानों की स्थिति भी ऐसी ही है। किसान सरकार से मुआवजे से और फफूंद जनित बीमारी के नियंत्रण के लिए मदद की मांग कर रही हैं। टरबूजाचं जे नुकसान झालेलं आहे ते हे 8 दिवसांमध्ये सर्व वेल वाळून गेले आणि वेल वाळल्यामुळे काय झालं, जे टरबूज लागलेले होते याच्यावर उन्हानं चट्टे पडले आणि कमीत कमी 200 ते 250 टन माल निघणारा होता। फक्त 40 टन माल निघाला आणि 1,38,000 झाले आणि लावगड लावलेला होता 3 लाख रुपयाला। सर्व त्या लावगडामधून नुकसान झालं। याचं येणारं तर उत्पन्न कमीत कमी या भावानं जरी 6 रुपये 7 रुपये जरी विकल्या गेले शेतकऱ्याजवळून, तरी बी याच्याकडून 12 ते 13 लाखाचं उत्पन्न अपेक्षित धरलं होतं आम्ही, आणि होतं बाकी तर पाणी वगैरे देणं हे सर्व गेलंच, पण याच्यात नुकसान झालं फार। आणि खते औषधे याच्यात भरपूर महाग झालेले आहेत। आता लावगड लावायचा शेतकऱ्यानं आणि पदरात शेवटी शेतकऱ्याच्या काहीच हाती नाही, हमी असं काहीच नाही शेतकऱ्यासाठी। आणि शासन जे आहे ते कोणत्याही पक्षाचं येऊ, फक्त शेतकऱ्याचा म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्याचा पक्ष आहे। विरोधी पक्ष तेवढा शेतकऱ्याचं वाजवतात आणि सत्तेवर गेले की कोणताही काही करीत नाही शेतकऱ्यासाठी। आणि शेतीवरच आज हे शासन काय सांगते, आम्ही मजूर देणार, एवढे मजुरायला काम, शेतकऱ्या एवढं मजुरायला किंवा कोणालाही काम मिळणार नाही। तर आज आमची हळद काढायला केळी लेबर, आज या टरबूजाला लेबर, शेतकरी किती लेबर जगवतो। केळीचे लेबर, केळी लावण्यापासून ते गाड्यावर विकण्यापर्यंत लेबर जगते। हळद काढण्यापासून लावण्यापासून ते काढण्यापर्यंत लेबर जगतात। हे खताच्या कंपन्यामध्ये लेबर जगतात, औषधाच्या कंपन्यामध्ये लेबर जगतात। टरबूज हे 6 किलो 7 किलो 8 किलो पर्यंत झाले मोठे, काही तेवढे नेले आणि बाकी हे आता सोडून दिले। एकदम लाल टरबूज निघालेत मध्ये, त्याचा भाव नाही, काहीच नाही। जनावराला लोक घेऊन चाललेत आता गावामधले जनावराला टाकण्यासाठी। नाही, सरकारची शेतकऱ्यासाठी भूमिकाच नाही चांगली, कोणत्याच सरकारची नाही। कोणताही सरकार हो, सरकारला शेतकरी मेला पाहिजे आणि शेतकरी हे मजूर झाला पाहिजे आणि सिटीमध्ये जाऊन, मेट्रो सिटीत जाऊन त्यानं काम केलं पाहिजे, हे धोरण आहे सरकारचं।